नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। ऑगस्ट ते डिसेंबर महिन्याचे राशी भविष्य। कर्क राशी ही चंद्राची राशी। भावना, घर, नातेसंबंध आणि आत्मविश्वास यांच्याशी गहीर नातं असलेल्या 2025च्या शेवटच्या 5 महिन्यामध्ये कर्क राशीचे अंतर्मन, कुटुंब आणि करिअर यावर जबरदस्त परिणाम होणार आहे। ग्रह तुमच्याशी मुखपणे संवाद साधत आहेत, पण तुम्ही तुमच्या ऐकण्याच्या स्थितीत असाल तर त्याचा अर्थ उमगेल। या काळामध्ये शनीचा दृष्टिपात, गुरुची वक्री मार्ग, सूर्य शुक्राचे स्थानांतर आणि विशेष म्हणजे राहू केतूचे राशी बदलणं या सगळ्यात थेट प्रभाव करणं कर्क राशीचं मन, संबंध आणि भविष्यावर होणारे आहे। या काळामध्ये घडणाऱ्या घटना टाळणं शक्य नाही, पण त्यातूनच उभं राहणं हेच कर्क राशीचं चंद्रबुद्ध स्वभावाचं अंतिम सामर्थ्य आहे। भावनिक पुनरुत्थान आरंभ। कर्क राशीचा सत्ताधीश चंद्र आहे, म्हणून भावनांचा राजा आहे। श्रावणामध्ये चंद्र काही विशिष्ट नक्षत्रामधून जातो, ज्यामुळे तुमच्या मनामध्ये दडलेल्या जुन्या वेदनांचा थर अचानक पृष्ठभागावर येऊ लागतील। या काळात तुम्हाला असं वाटेल की माझं अंतःकरण कोणालाच समजत नाही, पण हाच काळ तुमच्या आत्मिक पुनर्जन्माचा प्रारंभ ठरेल। मनातील तुटलेले धागे एकत्र जोडण्यासाठी ब्रह्मांड स्वतः तुमचा हस्तक्षेप करत आहे। गुप्त शत्रूंचा मुखवटा गळून पडणार आहे। श्रावणामध्ये केतू आणि चंद्राची युती काही दिवसातच अंतराने होणार आहे। या काळात तुम्हाला तुमच्या घरात, नात्यात किंवा जवळच्या मंडळीपैकी कोणीही गुप्त शत्रू आहे हे अनुभवातून समजेल। ते तुमच्यावरती हसत राहतील, पण आता ते त्यांच्या चेहऱ्यातील मुखवटे खाली पडतील। तुम्हाला एका अनपेक्षित प्रसंगात समजेल। विश्वासघाताचा सामना करून तुम्ही तुमच्या खऱ्या रूपातलं सामर्थ्य ओळखाल। घरगुती शांततेसाठी एक नवीन पर्व सुरू होणार आहे। घरात सतत असणारे वाद, गैरसमज, दुःखद आठवणी या काळात अचानक विरघळू लागणार आहेत। कर्क राशींच्या मुलांशी, जोडीदाराशी किंवा आई-वडिलांशी ज्या गोष्टी अजूनपर्यंत स्पष्ट होत्या त्या श्रावणामध्ये ब्रह्मयोगामुळे मोकळ्या होतील। कुटुंबात प्रेमाची भाषा पुन्हा सुरू होईल। जिथे राग होता तिथे आता प्रेम आणि समाधान आणि पाणी साचणार आहे। कर्क राशीच्या लोकांसाठी एक मोठा भावनिक विस्फोट होणार आहे, पण त्यातूनच एक मोठा प्रकाश मिळणार आहे। एक जुनी गोष्ट म्हणजे कदाचित एक अपूर्ण प्रेम, एक अपयश किंवा एक गुप्त अपराध भाव तुमच्या मनामध्ये जोरकसपणे उठेल। त्या वेदनेचा एका मोठ्या भावनिक विस्फोटात उद्रेक होईल। तुम्ही खूप रडलात, आतून तुटलात, पण त्यानंतर तुमचं मन एका नव्या स्वातंत्र्याच्या प्रकाशात न्हालेलं दिसेल। हा अश्रूंचा विस्फोट नव्या सुरुवातीचा घंटा ठरेल। चंद्रग्रहणानंतर आत्मा जागृत होणार आहे। श्रावणात होणाऱ्या चंद्रग्रहणाला कर्क राशीवर थेट परिणाम होतो। या ग्रहणानंतर जेव्हा चंद्र पुन्हा प्रकाशमान होईल तेव्हा तुमच्या आत्म्याचा अंधाऱ्या खोलीतही प्रकाश पडेल। तुम्ही जेव्हा चंद्रग्रहणानंतर स्वतःला आरशात पाहाल तेव्हा तुम्हाला तुमच्या डोळ्यामध्ये आता मी जुना राहिलो नाही अशी अनुभूती येईल। ही घटना एक प्रकारची आत्मिक क्रांती असेल। कर्क राशींच्या भविष्याचे दार उघडणारा एक स्वप्नदर्शी संकेत। श्रावणामध्ये तुमच्यावरती चंद्राचे, गुरुग्रहाचे विशेष आशीर्वाद असतील। या काळात तुम्हाला एक धक्का बसवणारे किंवा रहस्य उलगडणारे स्वप्न येईल। ते स्वप्न साधं नसेल तर ते स्वप्न भविष्यदर्शी असेल। कदाचित एखादा जुना मृत व्यक्ती दिसेल किंवा एखादा प्रकाशमय रस्ता किंवा एखादा मंदिर ते स्वप्न तुम्हाला दिशा दाखवेल। हे स्वप्न म्हणजे ब्रह्मदेवाकडून आलेला संकेत असेल। कर्क राशींच्या लोकांचे जुने कर्म साफ करणारे क्षण, क्षमा याचना व प्रायश्चित्ताचे सर्व पर्व। कर्क राशी ही कर्मबंधनाची राशी आहे। श्रावणात तुम्हाला ज्या व्यक्तीबद्दल अपराध भाव आहे, ज्यांच्याशी नातं बिघडलेलं आहे, त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे। हे संवाद तुम्ही स्वतःहून साधले तर मन तुमचं शुद्ध होईल आणि कर्मदोष कमी होतील। ज्यांना क्षमा केली, त्यांची क्षमा मागितली, त्याच क्षणापासून एक अदृश्य भार तुमच्या जीवनातील हलका होईल। क्षमा आणि प्रायश्चित्ताचं सामर्थ्य ब्रह्मांड बदलू शकेल। एक मोठा निर्णय घ्यावा लागणार आहे। हृदय
डोकं श्रावणात शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला आयुष्यात एक मोठा निर्णय घ्यावा लागेल. तो म्हणजे तो निर्णय तो प्रेम, नातं, नोकरी, स्थलांतर यांच्याशी संबंधित असेल. या निर्णयातून तुम्हाला तुमचं हृदय काहीतरी म्हणेल आणि डोकं काहीतरी वेगळं करेल. हृदयाच्या दिशेने गेलात तर वेदना असतील पण समाधान लाभेल. डोक्याच्या दिशेने गेलात तर सुरक्षितता असेल पण मोकळेपणा राहील. हा निर्णय तुमचं पुढचं 7 वर्षाचं भविष्य घडवेल. ब्रह्मदेवाने तुमचं जीवन पुन्हा लिहायला घेतलंय. कर्क राशीच्या जातकांनो, तुमच्यासाठी हेही दिवस केवळ काळाचा प्रवाह नाही तर ब्रह्मदेवाची लिहिलेली एक नवीन अध्यायाची सुरुवात आहे. इतक्या वर्षाची दुःखाची घनदाट अश्रूंच्या अंधाराची वाट साचपडणाऱ्या प्रवासानंतर आता जीवनात एक अदृश्य प्रकाश निर्माण होतोय. हा प्रकाश फक्त यशाचा नाही तर आत्मबळाचा, सत्वाचा आणि आत्मजागृतीचा आहे. तुमच्या जीवनात ज्यांनी तुम्हाला दुःख दिलंय, विश्वासघात केला, त्यांच्या कर्मफळाचं चक्र आता सुरू झालेलं आहे आणि त्याच वेळी तुमच्यासाठी ब्रह्मयोग निर्माण होतोय. हे 8 टप्पे म्हणजे एक प्रकारचं तुमचं शुद्धीकरण, पुनर्जन्म आणि संरक्षण वर्तुळ आहे. या घटनामुळे तुम्ही केवळ यशस्वी होणार नाही तर अत्यंत साक्षात्कार होईल. साक्षात्कार प्रवण तेजस्वी रूपात बदलून जाणार आहे. घरातले शत्रू, मनातले संघर्ष, जुन्या कर्माचे ओझं या सगळ्याचं आता उत्तर ब्रह्मांड देणार आहे. फक्त तुम्हाला स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे आणि ग्रहाच्या इशाऱ्यांना समजून घ्यायचं आहे. तुमच्यासाठी ही एक वेळ स्वतःला पुन्हा शोधण्याची आहे, उंच भरारी घेण्याची आहे, तुमचं खरं स्थान मिळवण्याची आहे. होय, आता ही वेळ आली आहे. तुम्ही सहन करणारा नसून परिवर्तन घडवणारा बना. चंद्र तुमच्या अधिपती आहे आणि आता तो स्वतःच्या आकाशातून उतरून तुमच्या जीवनातील तेजाची बरसपात करणार आहे. श्री स्वामी समर्थ.